नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. बघा, आतापर्यंत आपण इतिहासाचे व्हिडिओ बघितले. आता आपण भूगोलवरती काही व्हिडिओ बनवणार आहोत. आपण सुरुवात करतोय इयत्ता 7वी जुन्या सिलेबसचं पुस्तक जगाचं भूगोल याच्यापासून. टीईटीच्या दृष्टीने एक महत्वाचा पाठ आपण बघणार आहोत, ज्या पाठाचं नाव आहे महासागर, तळरचना व क्षारता. आता बघा, याच्यावरती टीईटीला प्रश्न विचारले गेलेले आहेत. कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले होते ते आपण पुढे बघूया. बघा, जो पृथ्वीचा पृष्ठभाग आहे, या पृष्ठभागावरती 71% भाग हा जलाशयाने व्यापलेला आहे. पृथ्वीवरती जीवसृष्टीची सुरुवात प्रथम पाण्यात झाली असं शास्त्रज्ञांचं मत आहे. पृथ्वीवरील जे जलाशय आहे त्यांची अधिक माहिती आपण घेऊ. त्याचप्रमाणे महासागराची माहिती सुद्धा आपण घेऊ. याच्यामध्ये आपल्यासाठी महत्वाचं आहे महासागराची तळरचना आणि क्षारता या दोन गोष्टी समजून घेणे. या ठिकाणी ही आकृती परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची आहे. या ठिकाणी बघा, जमीन आहे, त्याच्यानंतर तुम्हाला लागतो बीच किनारा, किनाऱ्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला लागतो भूखंड मंच, भूखंड मंचानंतर लागतो खंडांत उतार, त्याच्यानंतर लागतात सागरी मैदानं, त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता सागरी डोह, त्याच्यानंतर महासागरामध्ये असलेल्या पर्वतरांगा. तर अशा पद्धतीने आपल्याला एक एक रचना आपल्याला बघायची आहे. सगळ्यात आधी आपण समजून घेऊ की जी काही महासागराची सरासरी खोली असते ती सुमारे 3730 मीटर इतकी असते. महासागराचा जो तळ आहे तो भूमी सारखाच उंच आणि सकल आहे. पाण्याच्या समपातळीत राहण्याच्या गुणधर्मामुळे आपल्याला समुद्राचा पृष्ठभाग सपाट दिसतो. किनाऱ्यापासून महासागर तळावर आढळणारी सामान्य तळरचना आपल्याला आकृतीमध्ये दाखवलेली आहे. याच्याविषयी आपण अधिक जाणून घेऊ. पहिला जो भाग आहे तो आहे भूखंड मंच. या ठिकाणी तुम्ही आकृतीमध्ये बघू शकतात, हा जो भाग आहे किनाऱ्यापासून पहिला भाग, याला भूखंड मंच असं म्हटलं जातं. भूखंड मंचाविषयी अधिक जाणून घेऊ. खंडाचा किनाऱ्याजवळील अत्यंत मंद उताराचा पाण्यात बुडालेला जो उथळ भाग आहे त्यालाच आपण भूखंड मंच असं म्हणत असतो. बघा, खंडाचा किनाऱ्याजवळील अत्यंत मंद उताराचा पाण्यात बुडालेला उथळ भाग याला आपण भूखंड मंच असं म्हणतो. साधारणतः बघा, किनाऱ्याजवळ 200 मीटर खोलीपर्यंत आपल्याला भूखंड मंच आढळतो. हा कसा असतो? किनाऱ्याजवळ असतो, अत्यंत मंद उताराचा असतो, पाण्यात बुडालेला असतो आणि उथळ असतो. 200 मीटर खोलीपर्यंत हा भूभाग असतो. काही भागामध्ये भूखंड मंच हा खूप विस्तीर्ण असतो, काही भागामध्ये तो अत्यंत अरुंद असतो. उदाहरण द्यायचं झालं तर पश्चिम युरोपचा अटलांटिक महासागरातील भूखंड मंच हा 300 किलोमीटर रुंद आहे आणि दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरती या भूखंड मंचाची रुंदी केवळ 2 किलोमीटर आहे. भारताच्या बाबतीत बोलायचं झालं तर भारताच्या पूर्व किनाऱ्यावर पश्चिम किनाऱ्यापेक्षा भूखंड मंच जास्त रुंद आहे. भूखंड मंचावर मासेमारी मोठ्या प्रमाणावरती चालते. IMP आहे, लक्षात ठेवा. भूखंड मंच जे आहे या ठिकाणी मासेमारी मोठ्या प्रमाणात चालते. आता भूखंड मंच नंतर आपण बघूया खंडांत उतार. तुम्ही या ठिकाणी बघा, भूखंड मंच संपल्यानंतर हा जो काही उताराचा भाग आहे बघा, हा याला म्हणतात खंडांत उतार. खंडांत उतार विषयी आपण जाणून घेऊ. बघा, भूखंड मंच नंतरचा सागर तळ हा अरुंद आणि तीव्र उताराचा असतो, त्यालाच खंडांत उतार असं म्हटलं जातं. खंडांत उतारामध्ये सागराची जी खोली आहे ती 200 ते 300 मीटर पर्यंत असते. त्यानंतर बघा, सागरी मैदान. आता खंडांत उतार संपल्यानंतर हा जो काही तुम्हाला भाग दिसतोय हा सागरी मैदानाचा भाग आहे. सागरी मैदानाविषयी जाणून घेऊ. खंडांत उतार संपल्यानंतर मंद उताराचा जो तळभाग आहे त्याला आपण सागरी मैदान असं म्हणतो. सागरी मैदानाची खोली 3000 ते 500 मीटर पर्यंत असते. महासागराचा सुमारे 70% भाग हा सागरी मैदानाने व्यापलेला आहे. आता जलमग्न पर्वतरांगांविषयी बघू. सागरी मैदानाच्या साधारण मध्यभागी 1000 ते 2000 मीटर उंचीचे सागरात बुडालेले जे उंचवटे आहे त्यांना आपण जलमग्न पर्वतरांगा असं म्हणत असतो. अटलांटिक महासागराच्या मध्यभागामध्ये उत्तर दक्षिण जाणारी जी दीर्घ जलमग्न पर्वतरांग आहे तिला आपण चॅलेंजरची रांग असं म्हणतो. बघा, विचारलं जाऊ शकतं चॅलेंजरची रांग कुठे आहे, तर ही अटलांटिक महासागरामध्ये आहे. बघा, या ज्या काही रांगा आहे या रांगांची काही शिखरे पाण्याच्या पृष्ठभागावर आल्यामुळे सागरी बेट निर्माण होत असतात. उदाहरण दिले तुम्हाला सेंट हेलेना या सागरी बेटाचं. लक्षात ठेवा, सेंट हेलेना हे एक सागरी बेट आहे. महासागराच्या या भागात भूकंप आणि ज्वालामुखीचे उद्रेक होत असतात. त्याच्यानंतर बघा, सागरी डोह. आता तुम्ही जर आकृती बघितली तर तुम्हाला बघा, असा हा जो काही खोल भाग आहे समुद्रामध्ये याला आपण सागरी डोह असं म्हणत असतो किंवा सागरी गर्ता असं सुद्धा याला म्हटलं जातं.
मग आता सागरी डोहाविषयी आपण जाणून घेऊ. बघा, सागरी मैदानांचे काही भाग 500 मीटर पेक्षा जास्त खोलगट असतात. तीव्र उताराच्या कडा असलेल्या खोलगट भागाला आपण सागरी डोह असं म्हणत असतो. पृथ्वीवरील प्रमुख महासागरांचे तळभाग कसे आहेत याबाबत आपण जाणून घेऊ. पहिला आपण बघू पॅसिफिक महासागराविषयी. पॅसिफिक महासागराच्या पूर्वेला उत्तर आणि दक्षिण अमेरिका ही खंड आहे. पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेला आशिया आणि ऑस्ट्रेलिया ही खंड आहे. पॅसिफिक महासागर हा जगातील सगळ्यात मोठा महासागर आहे. या महासागरामध्ये आपल्याला सर्वात जास्त खोल गर्ता बघायला भेटते. हा महासागर सर्वात जास्त खोल आहे. जगातील सर्वात जास्त खोल गर्ता मरियाना गर्त किंवा मरियाना डोह आपल्याला पॅसिफिक महासागरामध्ये फिलिपिन्स बेटाजवळ बघायला भेटतो. बघा, आपल्याला यापूर्वी टीईटी मध्ये याच्यावरती प्रश्न विचारले गेले. जगातील सर्वात मोठा महासागर कुठला? पॅसिफिक महासागर. जगातील सर्वात खोल महासागर पॅसिफिक महासागर. आणि जी मरियाना गर्त आहे जगातली सगळ्यात खोल गर्त ती कुठे आढळते? पॅसिफिक महासागरामध्ये आढळते. किंवा असा पण प्रश्न आला की जगातील सगळ्यात खोल गर्ता कुठली? तर त्याचं योग्य उत्तर आहे मरियाना गर्ता. बघा, पॅसिफिक महासागरामध्ये भूकंप आणि ज्वालामुखी सतत होत असतात, म्हणून इतर महासागरांपेक्षा पॅसिफिक महासागरामध्ये बेटांची संख्या अधिक आहे. आपण बघतो अटलांटिक महासागर. अटलांटिक महासागराच्या पूर्व किनाऱ्यावरती युरोप आणि आफ्रिका आणि पश्चिम किनाऱ्यावरती उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका ही खंड आहेत. अटलांटिक महासागर हा दुसरा मोठा महासागर आहे आणि या महासागराच्या किनाऱ्यावरती आपल्याला विस्तीर्ण भूखंड मंच आढळतात. हिंदी महासागर जो आहे हा या हिंदी महासागराच्या पूर्वेला इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलिया आहे. पश्चिमेला आफ्रिका खंड आहे. हा महासागर हिंदी महासागर भारताच्या दक्षिणेला आहे. हिंदी महासागराच्या उत्तर सीमेवरती संपूर्ण भूमी आहे. आता हिंदी महासागरामध्ये लक्षात ठेवा की हिंदी महासागरातली सर्वात खोल गर्त किंवा डोह त्याचं नाव आहे सुंदा डोह किंवा सुंदा गर्ता. सुंदा गर्ता ही जावा बेटाजवळ आहे. हिंदी महासागरामध्ये बेटांची संख्या कमी आहे. आर्टिक महासागराविषयी बघू. हा सर्वात लहान महासागर आहे. तो उत्तर ध्रुवाभोवती आहे आणि इतर महासागरांपेक्षा त्याची खोली कमी आहे. याचं बहुतेक पृष्ठभाग हा बर्फाच्छादित आहे. सागराची तळरचनाचे अभ्यास केल्यानंतर आपण आता सागरी पाण्याचे प्रमुख वैशिष्ट्य आणि सागर जलाची क्षारता याविषयी माहिती घेऊ. बघा, सागर जलाची क्षारता. सागर जलाची क्षारता म्हणजे काय? तर समुद्राच्या पाण्याचा खारटपणा. क्षारता म्हणजे समुद्राच्या पाण्याचा खारटपणा. समुद्राच्या पाण्यात अनेक क्षार म्हणजेच लवणे विरघळलेले आहेत, त्यामुळे समुद्राचं पाणी खारट लागतं. 1 किलोग्रॅम सागराच्या पाण्यात विरघळलेल्या क्षारांच्या प्रमाणाला आपण लवंत किंवा क्षारता असं म्हणतो. हे लक्षात ठेवा की समुद्राच्या सरासरी 1000 ग्रॅम पाण्यामध्ये 35 ग्रॅम क्षार असतात. ही क्षारता 35% अशी लिहितात. याच्यावरती प्रश्न आलाय की समुद्राचं पाणी खारट का असतं किंवा समुद्राच्या पाण्यामध्ये काय असतं? तर बघा, सोडियम क्लोराईड, मॅग्नेशियम क्लोराईड, मॅग्नेशियम सल्फेट, पोटॅशियम सल्फेट या क्षारांचं प्रमाण समुद्राच्या पाण्यामध्ये जास्त असतं. इतर क्षार कमी प्रमाणामध्ये आढळतात. समुद्राच्या पाण्यात विरघळलेले सर्व क्षार बाजूला काढले आणि जमिनीवर पसरवले तर सर्व खंडांवर त्याचा 150 मीटर जाडीचा थर तयार होईल. यावरून आपण समुद्राच्या क्षारतेची कल्पना करू शकतो. सर्व समुद्रांचं पाणी सारख्या क्षारतेचं नसतं. एका महासागराचं पाणी एका ठिकाणी अधिक क्षारयुक्त असू शकतं, दुसऱ्या ठिकाणी कमी क्षारयुक्त असू शकतं. याची कारणं अशी आहेत की नद्यांचं गोडं पाणी, बाष्पीभवनाचं वेग आणि सागर जलाचं मिश्रण या गोष्टींमुळे याचा परिणाम सागराच्या पाण्याच्या क्षारतेवरती होत असतो. एक आहे नद्यांचं गोडं पाणी, दुसरं आहे बाष्पीभवनाचं वेग आणि तिसरं आहे सागर जलाचं मिश्रण. आता खुल्या सागरातील क्षारता आपण बघू. विषुववृत्तीय समुद्रात क्षारतेचं प्रमाण कमी आहे. 2 कारणं याची. एक म्हणजे या ठिकाणी जास्त पाऊस पडतो आणि दुसरं म्हणजे या प्रदेशातील नद्या मोठ्या प्रमाणात गोड्या पाण्याचा पुरवठा करतात. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की विषुववृत्तीय समुद्रात क्षारतेचं प्रमाण कमी का आहे? तर पहिलं कारण या ठिकाणी जास्त पाऊस पडतो आणि दुसरं या प्रदेशातील नद्या सागराला मोठ्या प्रमाणावर गोड्या पाण्याचा पुरवठा करतात, म्हणून विषुववृत्तीय समुद्रात क्षारतेचं प्रमाण कमी आहे. सुमारे बघा 20° ते 25° अक्षवृत्तांच्या दरम्यान आपल्या क्षारता जास्त आढळते, कारण या ठिकाणी बाष्पीभवन जास्त होतं. पावसाचं प्रमाण या ठिकाणी कमी आहे, त्यामुळे समुद्राला मिळणाऱ्या गोड्या पाण्याचा पुरवठा देखील सुद्धा या ठिकाणी कमी आहे. अशा पद्धतीने लक्षात ठेवा की 20 ते 25° अक्षवृत्ताच्या दरम्यान क्षारता ही जास्त असते, कारण या ठिकाणी बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो, या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी असतं आणि या ठिकाणी समुद्राला मिळणाऱ्या गोड्या पाण्याचा पुरवठा देखील कमी असतो. बघा, ध्रुवीय प्रदेशाकडे क्षारता कमी होते. याचं प्रमुख कारण आहे या भागात बाष्पीभवन कमी होतं, त्याचप्रमाणे बर्फ वितळून समुद्राला गोड्या पाण्याचा पुरवठा होतो.
आता भूवेष्टीत जे जलाशय आहे त्याच्यातली क्षारता आपण बघू। या ठिकाणी लक्षात ठेवायचं, इस्रायल जवळ मृत समुद्र आहे। या मृत समुद्राची क्षारता 210% इतकी आहे। खारटपणामुळे कुठलाच सजीव या समुद्रात जगू शकत नाही, म्हणून याला मृत समुद्र असं म्हणतात। आता हे सुद्धा IMP आपल्यासाठी की जे काही सांबर सरोवर आहे हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे आणि हे राजस्थान मध्ये आहे। तुम्हाला प्रश्न विचारले गेलेले आहे गोड्या पाण्याच्या सरोवरती, खाऱ्या पाण्याच्या सरोवरावरती। बाल्टिक समुद्र सुद्धा लक्षात ठेवा। बाल्टिक समुद्र हा जरी भूवेष्टीत असला तरी याची क्षारता फक्त 10% आहे, कारण या ठिकाणी गोड्या पाण्याचा पुरवठा जास्त होतो आणि बाष्पीभवन या ठिकाणी कमी आहे। त्याच्यानंतर आपण बघू क्षारतेचं महत्व। एक म्हणजे खाद्यपदार्थांना चव आणण्यासाठी मीठ आपल्या समुद्राच्या पाण्यापासून उपलब्ध होतं। इतर काही पदार्थ सागरी जलापासून आपल्याला मिळत असतात। समुद्राचं पाणी साध्या पाण्यापेक्षा अधिक जड असतं, त्यामुळे त्यातून जहाजे, आगबोटी चालवणं सोपं आणि कमी खर्चाचं असतं। अशा पद्धतीने आपण महासागराची तळरचना आणि क्षारता याविषयी बघितलं। आता इथे काही प्रश्न दिले बघा, सागरी डोह, मृत समुद्र, सेंट हेलेना आणि बाल्टिक समुद्र। आता आपण बघितलं की जो काही मृत समुद्र आहे इस्रायल जवळ, त्याची क्षारता 210% पेक्षा जास्त आहे। आपण बघितलं की सेंट हेलेना हे एक सागरी बेट आहे। त्याच्यानंतर मृत समुद्र जो आहे त्याच्याविषयी आपण बघितलं, जो बाल्टिक समुद्र आहे त्याची क्षारता 10% आहे आणि जो सागरी डोहा आहे याला आपण सागर तळाचा खोल भाग असं म्हणतो। अशा पद्धतीने टीईटीच्या दृष्टीने जे काही महत्त्वाचे मुद्दे होते ते सगळे आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केले। अशाच भूगोलच्या व्हिडिओज मध्ये आपण भेटणार आहोत। तोपर्यंत बाय, हॅव अ नाईस डे, टेक केअर।